नमस्कार, मी हर्षदा आणि स्वागत करते तुमचं हर्षदास किचनमध्ये। आज मी घेऊन आले आहे एकदम सोपी पण खूपच स्वादिष्ट अशी पनीर बटर मसालाची रेसिपी। घरी पनीर असेल आणि अचानक काहीतरी हॉटेलसारखं बनवायचं असेल ना, तर ही रेसिपी एकदम परफेक्ट। आज मी खास सुहानाचा पनीर बटर मसाला वापरला आहे। त्याचं पॅकेट तुम्हाला दाखवते। याची टेस्ट आणि कलर दोन्ही भारी येतात आणि घरात काही एक्स्ट्रा साहित्य नसेल तरी हा मसाला एकटाच ग्रेव्हीला मस्त अशी चव देतो। तर हे आहे पनीर बटर मसाला मिक्स। तर यामध्ये 4 ते 5 जणांची भाजी होईल इतका हा मसाला असतो। आता हा मसाला मी एका भांड्यामध्ये काढून घेते। तर इथे मी अर्धा कप दुधात नीट मिक्स करून घेणार आहे। हा सर्व मसाला दुधात मिक्स केल्याने मसाल्यातील सर्व फ्लेवर्स एकदम छान असे येतात आणि नंतर ग्रेव्ही सुद्धा स्मूथ आणि क्रीमी होते। खूप टेस्टी असा हा पनीर बटर मसाला लागतो। मी 3 पिकलेले टोमॅटो घेतले आहे, त्यांच्या बिया काढल्या आहे आणि थोडंसं बीट घेतलं आहे। बीट जास्त नको, फक्त मी 2 ते 3 तुकडे घेतले आहे। यामुळे कलर नैसर्गिक आणि कोणताही कृत्रिम रंग टाकायची गरज पडत नाही। टोमॅटो आणि बीट मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही सर्व पेस्ट मी गाळून घेणार आहे, यामुळे खूप छान अशी स्मूथ ग्रेव्ही तयार होते। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। आता हे मी छोट्या छोट्या क्यूबमध्ये कापून घेते। मी भाजीमध्ये फक्त 200 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे आणि बाकीचं पनीर मी तसंच ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। तर मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता। बटरने खूप रिच टेस्ट येते। माझ्याकडे बटर नव्हतं म्हणून मी तेलच वापरलेलं आहे। दोन्हीमध्ये सुद्धा रेसिपी खूप छान लागते, काही हरकत नाही। आता तेल तापलं की टोमॅटो आणि बीटची पेस्ट मी यामध्ये टाकलेली आहे। 2 ते 3 मिनिटं परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला जो आपण मसाला मिक्स करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकायचा आणि मस्त असा एकजीव करून घ्यायचा। बघू शकता इथे आपण बीट वापरला आहे, त्यामुळे ग्रेव्हीला किती सुंदर असा रंग आलेला आहे। तुम्हाला जर बीट नसेल वापरायचे तरी सुद्धा काही हरकत नाही। आता गाजर सुद्धा खूप छान असे मिळत आहेत, तर तुम्ही गाजर वापरला तरी चालेल। ग्रेव्हीला मस्त असा तेलाचा तवंग येतो तोपर्यंत इकडे आपण गरम पाणी करायला ठेवूया। यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत। बघा मस्त अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। खूप छान असा त्याला तेलाचा तवंग आलेला आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट आणि हळद। हळद ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल। मी अगदी थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि यामध्ये जे गरम पाणी केलेले आहे ते पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता, म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी असेल तशी तुम्ही ठेवू शकता। पण ही भाजी खूप पातळ नसते, हॉटेल स्टाईल आपल्याला करायची असेल तर ही घट्टच असते। आता यामध्ये आपण घालणार आहोत कसुरी मेथी। कसुरी मेथी घातल्यामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आणि हॉटेल्ससारखी आपल्याला ही ग्रेव्ही लागते। आणि हो, तुमच्या लक्षात आलंच असेल यामध्ये मी मीठ कुठेही वापरलेलं नाही, कारण त्या मसाल्यामध्ये मीठ असतं। तर तुम्हाला जर हवं असेल तुम्ही टेस्ट करून टाकू शकता, कमी किंवा जास्त तुम्हाला जर लागेल तर, पण मला इथे गरज वाटत नाही म्हणून मी घातलेलं नाही। आता यामध्ये मी पनीरचे क्यूब घालणार आहे। पनीरसुद्धा तुम्हाला जर हवं असेल तर फ्राय करून घालू शकता। मी असंच वापरलेलं आहे, याने सुद्धा खूप छान अशी भाजी लागते। चे क्यूब घातल्यानंतर खूप जास्त शिजवायचं नाही, फक्त 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं। ते गरम ग्रेव्हीचे सगळे फ्लेवर्स स्वतःमध्ये घेतं आणि अगदी मऊ जशी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी टेस्ट येते। जास्त वेळ जर तुम्ही पनीर शिजवलं तर ते खूप कडक होतं। पहा ग्रेव्ही किती छान चमकदार मस्त अशी झाली आहे। नॅचरल लाल रंगसुद्धा आलेला आहे, मस्त असा सुगंधसुद्धा येत आहे। क्रीमी टेक्स्चर, अगदी रेस्टॉरंटसारखी ही भाजी झालेली आहे। तर असा अगदी सोप्या पद्धतीने पनीर बटर मसाला तयार झाला। खरं सांगायचं तर सुगंध आणि चव तिन्ही गोष्टी अप्रतिम आहेत। घरी हॉटेलसारखा पनीर बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। तुम्ही सुहानाचा मसाला वापरत असाल तर कसा परिणाम आला ते मला कॉमेंटमध्ये लिहून नक्की सांगा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतं। व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली ग्रुप किंवा फ्रेंड्ससोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।